मोठ्या बातमीने करूया। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। वाल्मिक कराड कनेक्शनवरून सुरू झालेल्या आरोपांची मालिका कृषी मंत्री पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांपर्यंत आलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती कृषी साहित्य खरेदीत गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप केलेत। कृषी मंत्री असताना खतांचा खरेदीत नियमांची मोडतोड करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे न टाकता अव्वाच्या सव्वा किमतीत कृषी साहित्य खरेदी का केलं असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याचे आरोप मुंडेंवरती केलेले आहेत। 1 रुपयात पीक विमा योजना सरकारी योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांची नोंदणी करून कोट्यवधी लाटल्याचा आरोप धसांनी केलेला आहे। मुंडे कृषी मंत्री असताना हा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जातोय। तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराडशी कनेक्शनवरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडून धनंजय मुंडेंवरती आरोप सातत्याने होत आहेत। राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते। मग या सरकारच्या काळात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना रस्त्यांच्या कामात कोट्यवधींची बोगस बिलं काढल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। परळी अंबेजोगाईसह बीडच्या काही तालुक्यात रस्त्यांची कामं न करता 73 कोटींची बिलं काढल्याचा आरोप धसांनी केलेला आहे। त्यासोबतच बीडमध्ये हार्वेस्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार होतं। या योजनेमध्ये अनुदान मिळवून देतो सांगून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप वाल्मिक कराडवरती आहे। हार्वेस्टर फसवणूक प्रकरणात कराडला कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल विरोधकांकडून केला जातोय।